तर महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या सतत बदल जाणवत आहेत. अशातच आता पुढचे काही तास हे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. थंडी, ऊन आणि पावसाची संमिश्र स्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. राज्यात सकाळीची थंडीची चाहूल आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. मुळातच 1 जानेवारीला जो काही पाऊस झाला होता अवकाळी, त्या पावसानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल दिसतोय. यावेळी वातावरणात मोठी तफावत दिसली. डिसेंबर महिन्यात थंडी होती, पण जानेवारी महिन्यात तापमानात चढ उतार बघायला मिळाला. जशी थंडी अपेक्षित होती तशी थंडी पडलीच नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं गेलं होतं की या महिन्यात थंडी कमी असणार आहे. त्यात आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हवामानात पुढील काही दिवस चढ उतार राहणार आहेत. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. यातच आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण कसं असणार आहे हे देखील पाहूयात. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यासोबतच विदर्भातील काही भागात पाऊस होणार आहे. लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, चंद्रपूर या भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर इथे 14.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे ढग हे कायम असणार आहेत. फेब्रुवारी महिना आला तरीही पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये. सतत पाऊस होताना दिसतोय. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, हरियाणा या राज्यातही काही भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते.